इंदापूर तालुक्यातल्या भिगवण इथे धक्कादायक घटना घडली आहे। गाडीवरून जाताना दोन तरुणांनी 21 वर्षीय तरुणीचं अपहरण केलंय। या तरुणीच्या आईच्या आणि भावाच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकत तरुणीचं अपहरण करण्यात आलंय। या प्रकरणी भिगवण पोलीस ठाण्यामध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। महत्त्वाची बाब म्हणजे अपहरण करणारे दोघंही या तरुणीच्या शेजारीच राहणारे आहेत। अपहरणकर्त्याचं आणि तरुणीचं महिनाभरापासून फोनवर बोलणं सुरू होतं अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे। अपहरण झालेल्या या तरुणीचं 22 तारखेला लग्न आहे आणि लग्नाची खरेदी करून जात असतानाच हा प्रकार घडलाय। झहीर हारून शेख आणि हयात हारून शेख अशी दोन आरोपींची नावं आहेत। दरम्यान या सगळ्या संदर्भात अपहरण झालेल्या तरुणीच्या काकांनी काय माहिती दिली आहे पाहूया। काल 3:30 वाजता माझी पुतणी भावाची मुलगी दोन समाजकंटकांनी अक्षरशः तिच्या आईच्या आणि भावाच्या डोळ्यामध्ये मिरचीची पूड टाकून तिला धक्काबुक्की करून दांडक्यानं मारहाण करून गाडीत बसून अक्षरशः तिचं म्हणजे किडनॅपिंग केल्याचा प्रकार झालेला आहे। तर याच्यावरती काल 3:30 वाजल्यापासून पोलीस प्रशासन म्हणते की आमचा तपास चालू आहे, पण याला अजून कुठेही वाचा फुटलेली नाही आहे। तरी याची लवकरात लवकर दक्षता घ्यावी, नाही तर याचा उद्रेक होईल। दरम्यान या संदर्भात अपहरण झालेल्या काकांची प्रतिक्रिया आपण पाहिली, अपहरण झालेल्या मुलीच्या काकांची प्रतिक्रिया पाहिली। दरम्यान भिगवणमधील तरुणीचं अपहरण करणाऱ्या आरोपींना शोधण्यासाठी 6 पथकं रवाना झाली आहेत। तसंच आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही अशी माहिती पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी दिलेली आहे। 6 टीम्स आम्ही त्याला त्याच्या शोधसाठी फील्डमध्ये रवाना केलेले आहात। आमच्या टीम्स जे आहे ते जागेवर जाऊन तपासणी त्यांनी गोपनीय यंत्रणाने आणि तकनिकी तपास आमचा चालू आहे। आम्हाला त्या गुन्हा जे लीड प्राप्त झालेले आहेत त्याच्यावर आमची टीम कार्यरत आहे। आमच्या सर्व समाज प्रतिनिधीशी बोलणं झालेलं आहे की आपण आमचं सहकार्य करा आणि जे पोलीस आहे ते योग्य पद्धतीने तपास त्याचा चालू आहे। लवकर जे आहे हे लोक आपल्याला सापडणार आणि कायदेशीर त्याच्यावरून कारवाई होणार आहे आणि असे प्रकारचं सहकार्य आम्हाला भेटत आहे। भिगवणमधील तरुणीच्या अपहरण प्रकरणी पोलिसांनी हिंदू जन आक्रोश निषेध मोर्चाला परवानगी नाकारली असली तरी संघटना मोर्चा काढण्यावरती ठाम आहे। या मोर्चाला आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार संग्राम जगताप हजेरी लावणार आहेत। दुपारी 3:30 ते 4च्या दरम्यान पोलीस ठाण्यासमोर ते ठिय्या मांडणार आहेत। लोकभावना म्हणून 4 वाजता भिगवणमध्ये मोर्चा निघणार असून आपण त्यात सहभागी होणार असल्याचं गोपीचंद पडळकर यांनी सांगितलं। तर या प्रकरणात न्याय मिळाला पाहिजे, तिथे शांतता राहावी, हा विषय वाढणार नाही याची काळजी घेतली पाहिजे असं खासदार सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। मोबाईल बंद असल्यामुळे त्यांनी सगळे सीसीटीव्ही फुटेज सर्व हायवेचे चेक केलेले आहेत। तर लवकरात लवकर मुलीचा शोध लागेल असं पोलिसांच्या माध्यमातून सुरू आहे। परंतु लोकभावना इतक्या तीव्र झाल्यामुळं आज 4 वाजता हिंदू जन आक्रोश मोर्चाचं आयोजन हे भिगवणमध्ये हिंदू समाज बांधवांनी केलं आहे। सकाळी सीएम साहेबांचं पण या विषयावरती बोलणं झालं। सीएम साहेबांनी पण कडक आदेश याबाबत पोलीस प्रशासनाला दिलेले आहेत आणि तात्काळ ती मुलगी शोधून त्यांच्या आईच्या ताब्यात द्यावी अशा पद्धतीची यंत्रणा सरकारच्या माध्यमातून लावण्यात आलेली आहे। माझं एसपींशी बोलणं झालेलं आहे आणि तिथल्या सगळ्या पोलीस यंत्रणा आणि स्थानिक आमचे सगळे सहकारी आहेत त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे। माझी सगळ्यांनाच विनंती आहे की शांतता ही झालीच पाहिजे, इन्क्वायरी तातडीने झाली पाहिजे, कुटुंबाला न्याय हा मिळालाच पाहिजे। पण ज्या अफवा असतील, खरं खोटं माहिती नाही, माझी प्रशासनाला आणि पुण्याच्या एसपींना विनम्र विनंती आहे की त्यांनी एक ऑफिशियल स्टेटमेंट करावं, म्हणजे तिथे शांतता ही राहिलीच पाहिजे। भिगवणमधील तरुणीच्या अपहरणाचा मुस्लिम संघटनांनी निषेध केलाय। त्यांनी या संदर्भात निषेधाचं पत्र भिगवण पोलिसांना दिलंय। तसंच आरोपींवर कठोरात कठोर शिक्षा करावी अशी मागणी भिगवणमधील पिरासा दरगाह मस्जिद इंडोमेंट ट्रस्टनं केलेला आहे। एकच म्हणणं आहे, आता आम्ही सकाळी आमची एक मीटिंग झाली आणि त्या मस्जिदमध्ये मीटिंगमध्ये आमचं असं ठरलेलं आहे समाजाचं किंवा आपण यांना एक निवेदन देऊन किंवा त्या जो आरोपी आहे त्याला लवकरात लवकर अटक करून त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी ही आमची समाजाची भूमिका राहिली आहे। भिगवण अपहरण प्रकरणाचा घटनाक्रम आपण पाहूया।
मंगळवारी दुपारी 3:30च्या दरम्यान भाऊ आणि आईच्या डोक्यात मिरचीची पूड टाकून तरुणीचं अपहरण करण्यात आलं. अपहरणानंतर मोठ्या संख्येनं जमाव पोलीस ठाण्याबाहेर पोहोचला. आरोपींना लवकरात लवकर अटक करा अशी मागणी करत भिगवण बंदची हाक देण्यात आली. रात्री पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या देण्यात आला. पुणे सोलापूर हायवेही रोखला गेला. अपहरणकर्ता पीडित यांचं घर शेजारी दोघांचे कॉल डिटेल्स पोलिसांच्या हाती लागलेत. व्हॉट्सअप चॅटचाही तपास केला जातोय. शोधासाठी पोलिसांची 6 पथकं तैनात करण्यात आली आहेत. 165 किलोमीटरचा रूट मॅपही तयार करण्यात आलेला आहे. धार्मिक तेढ रोखण्यासाठी मोर्चे काढू नका असं पोलिसांनी आवाहन केलं आणि परवानगी नाकारलेली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.